नवीन संदेशाची सिरीज सुरू करीत आहोत. आजपासून पवित्र शास्त्राचा अभ्यास आपण नव्या कराराचा सुरू केलेला आहे. प्रभू येशूच्या शिकवणीपासून बुधवारी आणि रविवारी आपण जुन्या कराराचा आढावा घेणार आहोत. तर आजपासून जी नवीन सिरीज मी सुरू करीत आहे तिच्यावरून ज्यांनी कधीही शास्त्र वाचलं नाही, जुना करार किंवा नवा करार, ज्यांना काही माहिती नाही, त्यांना अंदाज येईल की त्याच्यामध्ये काय आहे, जुन्या करारात काय आहे, नव्या करारात काय आहे. कारण बरेच वेळेस असं आढळून येतं की लोक कुठूनही शास्त्र वाचायला सुरू करतात, कुठूनही उपदेश करतात आणि कशाची कशाला लिंक लागत नाही, आणि म्हणून चित्र हे तयार होत नाही. तर आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत, जी नोहाच्या जीवनावर आधारित आहे आणि जिचं नाव आहे द लाईफ अँड टाइम्स ऑफ नोहा. नोहा त्याचं जीवन आणि त्याचा काळ. नोहा त्याचा जीवन आणि त्याचा काळ. आणि आजचा हा पहिला संदेश आहे नोहाच्या जीवनावरील, आणि याचं शीर्षक आहे कायनाचा वारसा, देवापासून दूर जाणे. कायनाचा वारसा, द लिगेसी ऑफ कैन, डिपार्चर फ्रॉम गॉड. आणि प्रत्येकाने लिहून घ्यावं, कारण हे महत्वाचे पॉइंट, महत्वाच्या गोष्टी आहेत. हे फक्त ऐकून सोडून देण्याचा उपदेश नाहीत अशी माझी विनंती आहे. सवय लावून घ्या, एक डायरी, एक नोटबुक करा आणि नोट डाऊन करा. शास्त्रभाग आहे उत्पत्तीचं पुस्तक, याचा 4था अध्याय, वचन 3 ते 24. आता नोहाचा काळ आपल्यासाठी का महत्वाचा आहे? कारण लूक 17:26 मध्ये प्रभू येशूने सांगितलं की मनुष्याचा पुत्र येईल, त्यावेळेस तो काळ मनुष्याचा पुत्र किंवा प्रभू येशू ख्रिस्त जगात परत येण्याचा काळ नोहाच्या काळासारखा नसेल. लूक 17:26 मध्ये. आणि उत्पत्तीचं पुस्तक जर आपण पाहिलं, उत्पत्ती म्हणजे सुरुवात. त्या पुस्तकामध्ये सर्व गोष्टींची सुरुवात आहे. जगाची सुरुवात, माणसाची सुरुवात, पापाची सुरुवात, देशांची सुरुवात, भाषेची सुरुवात, इस्रायल देशाची सुरुवात, सर्व गोष्टीची सुरुवात आहे, प्रारंभ. पहिल्या अध्यायात जगाची निर्मिती म्हणून माणसाची निर्मिती आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये देवाने जे काही केलं त्याचा डिटेल्स सांगितलेले आहे, माणसाची निर्मिती आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या माणसाचं पतन आहे, माणूस कसा पापात पडला. आणि चौथ्या अध्यायापासून त्याचे परिणाम काय झाले जगावर, मानव जातीवर, पापाची, वाईटाची, दुष्टाईची जी आज आपण जगात पाहतो, याची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, कशामुळे झाली, हे आपण पाहूया. आणि हे चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला आढळतं. चौथा अध्यायाचं पहिलं वचन, आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले, ती गर्भवती होऊन तिने कायनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साह्याने मला पुत्र संतान लाभलेले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हबेल याला जन्म दिला. हबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की आदाम आणि हव्वा यांनाही 2 पुत्र झाले. आता पुढे जर आपण वाचलं तर आपल्याला असं दिसून येतं की आदाम हव्वा यांनी त्यांच्या लेकरांना, या दोन्ही मुलांना, एदेन बागेत सैतानाने त्यांना कसं फसवलं, कसं ते पापात पडले, देवाने त्या बागेतून कसं हाकलून दिलं, याची स्टोरी सांगितली असते. कसं त्यांनी पालापाचोळा लेवला, पण देवाने एक कोकरू वधलं आणि त्यांना चर्मवस्त्र लेविले आणि सांगितलं की पाप, रक्ताचं सिंचन झाल्याशिवाय, रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. देवाला पापाच्या क्षमेसाठी रक्ताची आवश्यकता आहे. आणि हे या 2 मुलांना, काईन आणि हबेलला, लहानपणापासून सांगितलं. पण पुढे जर आपण वाचलं तर असं लिहिलेलं आहे, आता हे 4 जण पृथ्वीवर होते, जगात होते, लक्षात. आणि देवाची भक्ती करणं अर्पणानं हे त्यांना माहित होतं. आणि मग त्या दोघा भाऊ देवाची भक्ती करत होते.
आणि एक जण शेतकरी झाला, एक मेंढपाळ झाला. काहीन शेतकरी झाला, हाबेल मेंढपाळ झाला. दोघांनाही माहित होतं की देवाची भक्ती करण्यासाठी रक्ताचं अर्पण गरजेचं आहे. देवाची भक्ती देवाच्या पद्धतीने केली पाहिजे. आपल्याला जशी वाटते आपल्या पद्धतीने नाही. Praise the Lord. पण एकाने देवाची इच्छा पूर्ण केली, एकाने स्वतःच्या इच्छेप्रमाणे. काहींनाने भूमीचा उपज आणला, शेतातले काही वस्तू आणल्या, आणि हबेलाने कोकरू आणला. देवाने हबेलाचं अर्पण मान्य केलं आणि कायनाचं नाकारलं. आणि मग 8व्या वचनात आपण वाचतो, उत्पत्ती 4. आणि मग कायनाचे त्याचा भाऊ हबेल याच्याशी बोलणे झाले, आणि असे झाले की ते दोघे शेतात असतात. कायनाने आपला भाऊ हबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. पहिला मर्डर मानव जातीच्या इतिहासातला, आणि तो इस्टेट प्रॉपर्टीवरून नाही, तर देवाच्या भक्तीवरून किंवा धर्मावरून ते विशेष आहे. आणि मग पुढे जर आपण वाचलं तर पुढे आपल्याला असं वाचायला मिळतं की आदाम हवा यांना आणखी एक पुत्र झाला, ज्याचं नाव होतं शेठ. आणि शेठापासून एक धार्मिक वंश सुरू झाला, आणि कायनापासून दुर्जनांची उत्पत्ती सुरू झाली. आता एडेन बागेपासून तर नोआच्या जलप्रलयापर्यंतचा काळ हा जवळजवळ 1500 वर्षाचा काळ आहे. लक्षात घ्या, 1500 वर्षाचा इतिहास या काळामध्ये आपल्याला आढळतो. 3ऱ्या अध्यायापासून तर 6व्या अध्यायापर्यंत या 3 अध्यायात 1500 वर्षाचा काळ उलटलेला आहे. आता कायनाचा वंश, आपण जर पुढे वाचलं तर देवाने कायनाला विचारलं, कायनाशी बोलला, कायनाला जबाबदारी झटकली, त्याने पश्चाताप केला नाही, आणि म्हणून देवाने त्याला शाप दिलेला आहे. आणि 16व्या वचनापासून तर 24व्या वचनापर्यंत आपण कायनाचे वंशावळी वाचतो. कायनाचे वंशज हे कसे होते, कसे निघाले. ज्यावेळेस कायन देवापासून फिरला, ज्यावेळेस त्याने देवाला उद्धटपणे उत्तर दिलं की मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का, मला काय माहित तो कुठला आहे. आणि ज्यावेळेस तो देवापासून दूर गेला, त्याचे परिणाम काय झाले, त्याचे वंशज कसे निघाले, ह्या जगात पापाची, दुष्टाईची सुरुवात कशी झाली, कोणामुळे झाली, हे आपल्याला वचन 16 ते 24 मध्ये पाहायला मिळतं. आता हे सर्व कशामुळे झालं, तर कायनाला देवाचा राग आला की भावाचा अर्पण मान्य केलं माझा नाही, आणि म्हणून त्याने मर्डर केलं. त्याला राग आला म्हणून त्याने देवाविरुद्ध बंडखोरी केली. आणि ज्या वेळेस माणूस देवाविरुद्ध बंडखोरी करतो तेव्हा त्याचं काय होऊ शकतं, तो कोणत्या स्तराला जातो, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला. आता काय झालं नेमकं आपण पाहू. उत्पत्ती 4 वचन 3 ते 11, 3 ते 5. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण करावयास सांगितले. अर्पण तर आणलं, पण देवाने जे सांगितलं तसं नव्हतं. आज लोक अर्पण तर आणतात, पण देवाने सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे भक्ती. वचन 4, हाबेलानेही आपल्या कल्पातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरापैकी काही अर्पण करावयास सांगितले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याच्या अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. हे पाहून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. जेलसी. कशामुळे? देवाने त्याचा अर्पण स्वीकारलं, त्याला स्वीकारलं, मला स्वीकारलेलं नाही. बघा,
पहिली स्टेप खाली 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 जाण्याची स्टेप केव्हा सुरू झाली? जेव्हा तो संताप, जेव्हा त्याला राग आला. देवापासून दूर जाण्याची पहिली पायरी ती असते की संताप, क्रोध. आता परमेश्वराने हवेलाचं अर्पण का स्वीकारलं? इब्री लोकास पत्राचा 11वा अध्याय आणि याच्या 4थ्या वचनात जर आपण वाचलं तर आपल्याला असं आढळतं की हवेल हा नीतिमान किंवा धार्मिक होता असं म्हटलेलं आहे. आणि पहिले योहान 3:11 आणि 12 या वचनामध्ये काईन त्या दुष्टाचा होता, तो दुष्ट होता असं म्हटलेलं आहे. पहिले योहान 3:11 आणि 12. काईनाचा स्वभाव आणि हवेलाचा स्वभाव. हवेल कशा टाईपचा मुलगा होता आणि काईन कशा टाईपचा होता हे शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि हवेल धार्मिक देवाला घेऊन वागणारा होता, काईन मुळात दुष्ट होता. म्हणून त्याचं अर्पण देवाने नाकारलं आणि हवेलाचा स्वीकारला. म्हणजे देवाने फक्त अर्पण पाहिलं नाही काय आणलेलं, याने काय आणलं त्याने काय, तर त्यांचा स्वभाव, त्यांचं अंतःकरण पाहिलं. आणि आजही परमेश्वर ते पाहतो. आपण काय आणतो, काय देतो, किती देतो, ते किती मागं ठेवतो, आपलं अंतःकरण कसं आहे, देवाजवळ आहे का देवापासून दूर आहे का फिरलेला आहे, हे परमेश्वर अंतःकरण पाहतो, नुसतंच ऑफरिंग नाही. आणि हा जो त्याला संताप आला त्याचा परिणाम काय झाला बघा, 8व्या वचन बघा. मग कायनाने त्याचा भाऊ हाबील याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते दोघे जण शेतात असताना त्याने आपला भाऊ याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. हत्या, मर्डर. पहिल्याने संताप झाला आणि त्याचा परिणाम काय झाला? संतापाने मर्डर झाला, खून झाला. त्याने त्याच्या भावाचा खून केला. त्या पायऱ्या टप्प्याटप्प्याने माणूस कसा खालवत जातो, पाप कसं माणसाच्या जीवनात कार्य करतो. आपण म्हणतो की इतकं भयंकर मर्डर, इतक्या क्रूर रीतीने हत्या झाली, परंतु ती हत्या होण्याच्या अगोदर अंतःकरणामध्ये द्वेष भावना, संताप, राग हा असतो. त्या संतापाचं काहीतरी कारण असतं आणि नंतर ही शेवटची स्टेप जाते की मर्डर. किती जणांना समजतं मी काय बोलतो? हे फार 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 महत्वाचं आहे. आता प्रभू येशूने मत्तई 15:19 मध्ये सांगितलं की सर्व दुष्ट भावना, दुष्टता ही माणसाच्या अंतःकरणातून बाहेर येते. मत्तई 15:19. पाप बाहेरून आत नाही येत, आतून बाहेर येत. माणसामध्ये पाप केल्यापासून पापी स्वभाव जन्मापासून जन्माला आलेला आहे. माणूस बाहेरून किती शिकलेला, सुसंस्कृत असला तरी अंतःकरण हे पापी आहे. तो पापी स्वभाव आदामापासून आलेला आहे. आणि प्रभू येशू म्हणतो की सर्व दुष्टता, वाईट हे आतून जे बाहेर येतं ते माणसाला विटाळतं, बाहेरून आत जातं ते नाही. आणि म्हणून मूळ, पापाचं मूळ कुठं आहे? बाहेर नाहीये. तुम्हाला माहित नाही आमच्या घरातले कसे, तुम्हाला माहित नाही आमच्या शेजारचे कसे. विषय तो नाहीये की आम्ही कोणत्या लोकात आहोत. विषय हा आहे की आपण मुळात पापी आहोत, अंतःकरण हे पापी आहे. हा विषय. आणि ते अंतःकरण, त्या अंतःकरणातील दुष्ट विचार, द्वेष, संताप, क्रोध हे आपल्याला देवापासून दूर नेतात, बंडखोरी करायला लावत असतात. आता कैनाचं ऑफरिंग देवाने रिजेक्ट केलं, नाकारलं, हवेलाचं स्वीकारलं. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाला अर्पण आणतो आणि ज्यावेळेस देव आपलं अर्पण स्वीकारत नाही किंवा आपल्याला माहित आहे की आपण जे करायला पाहिजे ते करीत नाही, द्यायला पाहिजे ते देत, त्यावेळेस आपल्या पुढे दोन चॉईस किंवा दोन प्रकारच्या निवडी असतात. दोन गोष्टीची निवड आपल्या पुढे असते. एक तर आपण पश्चाताप करून देवाने सांगितल्याप्रमाणे करणं, किंवा कायनासारखं देवावर संतापणं, दुसऱ्यावर रागावणं
आणि देवाविरुद्ध बंडखोरी करीत हे दोनच पर्याय माणसापुढे असतात. चुकल्यानंतर एक तर पश्चाताप करून देवाकडे वळायचं किंवा बंडखोरी करीत राहून देवापासून दूर जात राहायचं. आणि हेच कायनाने केलेलं. त्यांनी पश्चाताप केला नाही, त्याने आणखी बंडखोरी केली आणि देवापासून दूर जात राहिला, अजून भ्रष्ट अजून दुष्ट होत राहील. तर पहिली गोष्ट, पहिला धडा आपल्याला जो शिकायला मिळतो तो हा. आणि अशा रीतीने जी पहिली फॅमिली होती आता भावाची आणि दोन लेकरं, अशा रीतीने ह्या पहिल्या कुटुंबाचा नाश झाला किंवा कुटुंबावर हा हल्ला झाला. पहिला पॉइंट असा की कुटुंबाचा नाश होत असताना मनुष्याचा स्वभावावर विपरीत परिणाम होत असतो. कुटुंबाचा नाश होत असताना हे लिहून घेण्याच्या सारख्या महत्वाच्या गोष्टी आहेत. हे अत्यंत महत्वाचे पॉइंट. कुटुंबाचा नाश होत असताना मनुष्याच्या स्वभावावर विपरीत परिणाम होत असतो. तेव्हा स्वभाव बदलतो ज्यावेळेस विचार बदलतात, दुष्ट भ्रष्ट होतात, त्यावेळेस त्याच्यामुळे कुटुंबाला त्रास होत असतो आणि त्या कुटुंबाचा नाश होत असतो. वचन 3 ते 5, 3 ते 11 मध्ये. आता पुढे काय झालं बघा. वचन 12, उत्पत्ती 4 आणि वचन 12. परमेश्वराने कायनाला काय सांगितलं, तू शेत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. देवाने कायनाला काय शाप दिला, त्याच्या बंडखोरीमुळे त्याला काय मिळालं. ज्यावेळेस माणूस बंडखोरी करून देवापासून, फॅमिलीपासून, एकमेकापासून दूर जातो तेव्हा काय होतं, फार महत्वाचं आहे. वचन 12, तू शेती करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तुम्ही म्हणाल मी शेती करत नाही, नोकरी करतो, बिझनेस करतो, म्हणजे त्या बिझनेस, त्या नोकरीमध्ये तुला यश मिळणार नाही, प्रमोशन मिळणार नाही, बढती होणार नाही. आजच्या भाषेत सांगायचं. दुसरी गोष्ट, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. दुसरा परिणाम, दुसरा धडा काय की ज्यावेळेस मनुष्य देवाविरुद्ध बंडखोरी करतो तो कुटुंबापासून आणि समाजापासून दूर जातो. दुसरा धडा, ज्यावेळेस माणूस देवाविरुद्ध बंडखोरी करतो तेव्हा तो कुटुंबापासून आणि समाजापासून दूर जातो. त्याला फॅमिलीत, लोकात, समाजात राहायला आवडत नाही. त्याचं लाईफस्टाईल वेगळं होतं, तो समाजापासून दूर जातो. आणि आज कितीतरी लोक असे भटकणारे परंगणात की ज्यांना चर्च नाही, समाज नाही, देव धर्म नाही, मित्रमंडळी नाही, येऊन पडलेले आहे, कुठंतरी टाइमपास करत बसलेले आहे, कुठंतरी आहे, वारले तरी कळत नाही. लोक विचारतात कोण होतं हो, म्हणजे त्यांची काहीच ओळख, काहीच कोणाला माहित नाही की तो कोण आहे, कोण होते, काय करत. आयसोलेटेड लाईफ, परागंदा, भटकणारा जीव. म्हणून दुसरा धडा जो आपल्याला शिकायला मिळतो तो हा की देवाविरुद्ध बंडखोरी करून देवापासून दूर गेल्यावर माणूस समाजापासून दूर जात असतो. आता ही शिक्षा परमेश्वराने कायनाला दिलेली आहे. आता खरं तर ही शिक्षा फार कमी आहे, नाही, कारण त्याने त्याच्या सख्या भावाचा मर्डर केला. त्याला जगण्याचा काही अधिकार, किती जण ऐकत आहे मी काय बोलतो. पण देवाने शिक्षा कमी केली म्हणजे देवाची कृपा आपल्याला आढळते. या ठिकाणी किती जणांना समजलं, या ठिकाणी देव कायनावर कृपा करीत आहे. त्याला मारून टाकण्याऐवजी, त्याचा जीव घेण्याऐवजी त्याला जिवंत ठेवत आहे. किती जण ऐकत आहे. आणि त्याला कमी शिक्षा देत त्याला म्हणतो तू पृथ्वीवर परागंदा होशील. देवाने कैनाला जरी मारून टाकला असतं तरी ते योग्य होत, कारण त्याने आपल्या भावाला मारून टाकलेलं. पण या ठिकाणी आपल्याला देवाची दया दिसून येते की देव किती दयाळू, कनवाळू आहे. म्हणून तो म्हणतो की तू इथून पुढं आयसोलेटेड
अलिप्त जीवन जगशील. जसे काही लोक जगत आहेत, त्यांना दुसऱ्यांची गरज वाटत नाही, चर्चची गरज वाटत नाही, समाजाची गरज वाटत नाही. ते त्यांचं काम आणि त्यांचं घर, त्याच्या पलीकडे त्यांचं जग नसतं. कदाचित मी कोणाशी तरी बोलत आहे की ज्यांचं जीवन असं आहे. कदाचित तुम्ही म्हणाल की हा तर मीच आहे, ही तर मीच आहे. तर असेल तर लक्षात घ्या, देवाचं वचन तुम्हाला काय सांगतं. वचन 13 आणि 14. तेव्हा कैन परमेश्वराला म्हणाला, बघा, देवाने दया करून त्याला जिवंत ठेवले, पृथ्वीवर परागंधा औषध सांगितलेला, तरी त्याचं उद्धट उत्तर बघा. कैन परमेश्वराला म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे. खरंच इतका भारी होता. अरे मारून टाकायला पाहिजे होतं, पण तो देवाला म्हणतो की हा फार भारी दंड आहे, फार मोठा शिक्षा आहे. पहा, भूमीवरून तू मला झाकून दिली आहे, मला तुझ्या दृष्टीआड लपणे भाग आहे. मी पृथ्वीवर परागंधा व भटकणारा होणार. तो पश्चाताप करत नाही, त्याला अजिबात वाईट वाटत नाही. त्याचं मन दगड झालेलं आहे, कठोर झालेलं आहे. तो म्हणतो मी परागंधा होणार, ठीक आहे, मी पृथ्वीवर भटकणार, माझी शिक्षा खूप भारी आहे, आणि ज्या कोणाला मी सापडे तो मला ठार मारेल, असे होईल. बघ, परमेश्वर त्याला म्हणाला, मग जो कोणी कायनाला जिवे मारेल त्याला 7 पट सूड घेण्यात येईल. आणि मग त्याने परमेश्वर त्याला एक खून करून, म्हणजे एवढी बंडखोरी, एवढी दुष्टाई असून सुद्धा देव त्याच्यावर दया दाखवित आहे. बघा, परमेश्वर कन्वळ व कृपाळू देव, तो अजूनही त्याला पश्चातापाची संधी देव. देव अचानक कोणाचा नाश करीत नाही, कोणाचा ऍक्सिडेंट अचानक किंवा मरण अचानक होत नसतं. अनेक वेळेस त्या व्यक्तींना आयुष्यात संधी मिळालेली असते. कोणीतरी त्यांना देवाचं वचन, देवाबद्दल सांगितलं असतं, त्यांना माहित असतं, आणि मग ती अंताची वेळ येत असते. अचानक कोणाचा अंत होत नाही. देव यथायोग्य न्याय करणार आहे, लक्षात घ्या. वचन 16. कैन परमेश्वरासमोरून निघाला आणि एदेनच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. या ठिकाणी लिहिलंय की कैन परमेश्वरासमोरून निघाला. परमेश्वरासमोरून निघाला अंडरलाईन. जे लिहित नाहीत त्यांनी निदान पेननी बायबलमध्ये हे शब्द तरी अंडरलाईन, म्हणजे दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही हे वाचाल तेव्हा तुम्हाला हा पॉइंट लक्षात येईल. अंडरलाईन करा. त्रिभुवन ब्रदर, काही परमेश्वरासमोरून निघाला, अंडरलाईन करा. म्हणजे त्याने ठरवलं की आता देवाच्या समक्षतेत जायचंच नाही, देवाची कधीच भक्ती करायची नाही, त्याचा कधीच नाव घ्यायचं, हे त्याने ठरवून टाकलं. किती भयंकर निर्णय, किती संताप. भावावर तर होताच, भावाचा मर्डर केला, पण देवाचा मर्डर नाही करू शकत. मग असं की कधी देवाच्या समोर राहायचं नाही. काही परमेश्वरासमोरून निघाला आणि नोद देशात वस्ती करून, म्हणजे तो देवाच्या सानिध्यातून, आदाम हवापासून, त्याच्या आईवडिलांपासून दूर गेला आणि कायमचा दूर गेला. ज्याचा त्याचा निर्णय. पश्चाताप हा एक निर्णय. पाहिजे तर देवाकडे वळा, पाहिजे तर नका मिळू, पाहिजे तर टाइमपास करा आणि आपला जीव मुठीत घेऊन रिस्क घ्या. पण देव दया करणार आहे म्हणून संधी देतोय, रोजचा दिवस दाखवतो. पण याचा अर्थ त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे असं नाही. त्याचे परिणाम भोगावे लागतात. तो नोद देशात जाऊन राहिला. नोद या शब्दाचा अर्थ आहे भटकण्याचा प्रदेश. नोद ह्या शब्दाचा अर्थ आहे भटकण्याचा प्रदेश, लँड ऑफ वॉन्डरिंग्स. म्हणजे काय भटकत राहिला आणि शास्त्रात कुठेही नोंद नाही की तो परत आला त्याच्या आई बापाकडे किंवा देवाकडे. तो भ्रष्ट झाला, देवापासून दूर गेला. त्याने ठरवून टाकलं की कधीच देवाचं नाव घ्यायचं नाही, त्याची भक्ती करायची. आणि 17व्या वचनात आपण वाचतो की कैनाने आपल्या बायकोस जाणिले की गर्भवती होऊन तिला हनोक झाला.
कायनाने एक नगर बांधले. देवाची ओरिजिनल योजना काय होती? एदेन बागेत ठेवलेली. देवाने एक ठिकाण त्यांच्यासाठी ठेवलं, पण त्याने ते ठिकाण सोडून द्यायचा कायमचा निर्णय घेतला. देवाने नेमलेल्या ठिकाणी मी राहणारच नाही, जाणारच. म्हणून त्याने एक नगर किंवा एक शहर बांधले. त्याचे नाव त्याने आपल्या पुत्राच्या नावावरून हनोक असे ठेवले. बघा, म्हणजे आता तो पूर्ण देवापासून डिस्कनेक्ट झाला, देवाशी काही संबंध ठेवणार नाही असं त्याने ठरवलेलं आहे. म्हणून नगर बांधलं आणि त्याचं नाव, त्याला आपल्या मुलाचं नाव दिलं. म्हणजे देवाचा नामनेश तो मिटून टाकायला निघाले. देवाची आठवण सुद्धा करायची नाही. ज्या बागेत त्याच्या आई वडिलांना ठेवलेलं होतं त्या बागेचं नाव होतं एडेन. हे नाव सुद्धा तो घेत नाही. त्याने त्याच्या मुलाचं नाव हनोक ठेवलेलं आहे. तो गार्डन किंवा बागेपासून आता नगराकडे किंवा शहराकडे जात. त्याची फॅमिली आता तो देवापासून दूर अशी वाढवणार आहे की त्या फॅमिलीला देव कोण, देवाची भक्ती काय याचा तो काही ठामपत्ता लागू देणार नाही. बघा, तो तर देवापासून दूर गेलाच आहे, पण त्याने त्याच्या कुटुंबाला, फॅमिलीला पासून देवापासून दूर नेलेलं. आणि पुढे जर आपण वाचलं 18व्या वचनामध्ये, हनोकाला इराद झाला, इरादाला महुवेल झाला, महुवेला मशवेल झाला आणि मशवेला लामेक झाला. आता हे कायनाचे वंश होते. आणि हे लोक कशा प्रकारचे होते हे पुढे सांगितलेलं आहे. तर दुसरा धडा हा की माणूस देवापासून दूर गेल्यावर समाजापासून पण दूर जात असतो, कुटुंबापासून पण दूर जात असतो. तिसरा धडा, समाजापासून दूर गेल्याने माणूस देवापासून दूर जात असतो. देवाशी काही संबंध राहत नाही. आता पुढे काय झालं बघा, वचन 19, हनोकाला इराद झाला, इरादाला मशवेल झाला. वचन 19, लामेकाने 2 बायका केल्या. आता कायनाची वंशावळ दुष्ट माणसाची. आता ह्या वंशावळीमध्ये एक माणूस होता लामेक, आणि त्या वचनात बघा त्याने 2 बायका केल्या. देवाची ओरिजिनल योजना काय होती? एक बायको, पण ह्याने 2 बायका केल्या. कारण हा कायनाच्या वंशावळीतला आहे, बंडखोर वंशावळीतला आहे, देवाला न मानणारा वंश त्या घराण्यातला आहे. बघा, म्हणून लग्नाच्या वेळेस देवाला मानणारे तारण झालेले लोक तसेच लोक पाहत, कधी चर्चला न जाणारे, ज्यांना शास्त्राची एबीसीडी माहित नाही है ना, अशा लोकांशी आपण लग्न संबंध जोडत नाही. तो कायनाचा वंश असतो, देवाला न मानणारा, भक्ती न करणारा, चर्चला न जाणारा. आणि एक दुसरा धार्मिकतेचा वंश असतो. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे की लामेकाने 2 बायका केल्या. म्हणजे देवाचा जो ओरिजिनल प्लॅन, एक माणूस एक बाई, एक पुरुष एक स्त्री, हे त्यांनी धडधडीत मोडलेले. हा नियम त्यांनी मोडलेला आहे. देवाची विवाहाची योजना उत्पत्ती 2 मध्ये सांगितली, आणि त्यांनी एक नवीन विवाह व्यवस्थेची स्थापना केलेली, ज्याला पॉलिगॅमी असं म्हणतात. एक माणूस आणि पुष्कळ स्त्रिया. काही धर्मामध्ये आजही ती प्रथा आहे, तुम्हाला माहित आहे. परंतु ती देवाची ओरिजिनल योजना आहे, मूळ प्लॅन आहे, एक माणूस एक. परंतु या ठिकाणी लामेकाने एक नवीन पद्धत सुरू केली, नवीन कुटुंब किंवा समाजाची पद्धत. आणि पुढे आपण वाचतो, एकीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. आता या दोघींचे नाव दिलेले, या नावाचा पण अर्थ आहे म्हणून नाव दिली. मी तुम्हाला सांगितलं की शास्त्रात काही उगीच लिहिलेलं नाही, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. आदा या बाईच्या नावाचा अर्थ आहे
शृंगार किंवा दागदागिने, म्हणजे कदाचित हा माणूस लामेक या बाईच्या शृंगाराकडे, दागदागिन्याकडे आकर्षित झाला. म्हणून एकीचे नाव आदा आणि दुसरीचे नाव सिल्ला असे होते. सिल्ला या शब्दाचा अर्थ भुलविणे किंवा भुलविणारी. आणि अशा प्रकारे लामेकाने या दोन बायका केलेल्या आहे. देवाची ओरिजिनल योजना मोडून टाकली आणि एक नवीन कुटुंब पद्धत सुरू केलेली. ही एकच बाई नाही, अनेक पत्नी असल्या तरी चालतं, आणि एक नवीन सिस्टीम सुरू करून दिली. पॉलिगॅमी किंवा अनेक बायकांची पद्धत जगात कधी सुरू झाली हे मी तुम्हाला सांगत आहे. ही इथून लामेकापासून सुरू झालेली आहे, लक्षात घ्या. म्हणून सांगतो की महत्वाच्या गोष्टी आहेत, हे लिहून घेणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचे पॉइंट आणि फार महत्वाच्या गोष्टी आहेत. हा स्टडी आहे. आणि मग आदा हिला याबाल झाला, तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. आता बघा प्रगती कशी झालेली आहे. नवीन विवाह पद्धती झाली भ्रष्ट लोकांची. नंतर काय झालं, 20व्या वचनात आपण वाचतो की आदाला जो मुलगा झाला तो पाल देऊन राहणारे गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. की जे लोक जनावर घेऊन भटकत असतात आपण पाहतो, तर त्या जमातीची सुरुवात या बाईकडून झालेली आहे, ज्याला नोमॅड असं म्हटलेलं आहे. आणि कृषी क्षेत्राची सुरुवात झाली. हे शेती करणारे लोक नाही. कृषी विकासाचे नवीन युग यांच्यापासून सुरू झालेले. कोणापासून? याबाल. वचन 20. आज जे कृषी क्षेत्र आहे, ऍग्रिकल्चर, कृषी विभाग, याची मूळ सुरुवात कुठून झाली असं जर तुम्हाला विचारलं, आणि तुम्ही जर ख्रिश्चन असाल तर, आणि जर बायबलचं ज्ञान असेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे. आणि जर माहित नसेल तर ही सर्वात लाजेची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या धर्माचं, तुमच्या देवाचं वचनाची माहिती नाही. तुम्ही त्या बाबतीत अडाणी आहात. तुम्हाला किती डिग्री असल्या तरी त्याचा काही फायदा नाही. सुरुवात कृषी विभागाचं, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट कुठून सुरू झालं? 20व्या वचनात सांगितलं की याबालापासून. वचन 21, त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. याबाल आणि युबाल. आता त्या बाईला आणखी एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं युबाल. त्याच्यापासून काय झालं? वचन 21, तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. तंतुवाद्य, वायुवाद्य म्हणजे काय? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, संगीत वाद्य. संगीताची सुरुवात, म्युझिकची सुरुवात कुठून झाली? युबालापासून झाली. वचन 21. बरेच जण आपण संगीत ऐकतात, परंतु मूळ सुरुवात कोणी केली, जगात कुठून झाली हेच माहित नाही. म्हणून मी उत्पत्तीपासून स्टडी याच्यासाठी घेतलेला आहे की मूळ आरंभाचा, सुरुवातीचं हे जनरल नॉलेज हे आपल्या प्रत्येकाला पाहिजे. तर ह्या युगापासून मनोरंजनाचे नवयुगाची सुरुवात झाली. पॉइंट. वचन 21च्या पुढे लिहा, युगापासून मनोरंजनाच्या नवयुगाची सुरुवात झाली. 20वं वचन लिहा की याबालापासून कृषी विकासाचे नवयुग सुरू झाले. आज जे आपण पाहतो एंटरटेनमेंट, ही एंटरटेनमेंटची सुरुवात कोणापासून झाली? युगालापासून झाली. तो तंतुवाद्य, वायुवाद्य वाजवणारा, प्रेज वर्शिप वाले लक्षात घ्या, गाणारे, वाजवणारे. आता बघा, कायनाने शहर बांधलेलं आहे. हे शहरात राहू लागले. शहरामध्ये कामधंद्याची सुरुवात झालेली, ऑक्युपेशन. आणि मग आवल्या वेळात एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून ही एंटरटेनमेंटची पण सुरुवात झाली. तंतुवाद्य, संगीताचे वाद्य बनवलं. कारण का? कारण त्यांना देव नको होता. ही कायनाची संतान आहे. हे देवापासून दूर गेलेले लोक आहेत. आणि मग 22वं वचन बघा, उत्पत्ती 4:22. सिल्ला हिलाही तुबल काईन झाला. आणखी एक मुलगा झाला. ती सिल्ला दुसऱ्या बायकोला.
तो पितळेची व लोखंडाची धारेची सर्व हत्यारे घडणारा झाला. हत्यारा घडणारा झाला. म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. तिसरा पॉइंट, उत्पत्ती 4:22. तुबल कैनापासून उद्योग धंद्याचे नवीन युग सुरू झाले. लिहून घ्या. आणि एकदा आपण घेतलं की परत घेत नाही, म्हणून लिहून घ्यायचं असतं. म्हणजे आयुष्यात तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला दुसऱ्यांनाही सांगणं सोपं जाईल. उत्पत्ती 4:22. तुबल कैनापासून उद्योग धंद्याचे नवीन युग सुरू झाले. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचं एज सुरू झालेलं आहे. तेव्हापासून त्यांनी पितळेचे आणि लोखंडाचे हत्यारं तयार करू लागले. उद्योग धंद्याची सुरुवात झाली. आणि मग वचन 23 आणि 24. लामेक आपल्या बायकांना म्हणाला, कारण 2 बायका आहेत. 23वा वचन बघा. आदे व सिल्ले, तुम्ही माझा शब्द ऐका. लामेकाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान दे. कोणा पुरुषाने मला घाय केल्यास, कोणा तरुणाने मला प्रहार केल्यास, मी त्याला निश्चय जीवे मारेन. उघडपणे आपल्या बायकांना, कोणी जर माझ्यावर हल्ला केला, मी त्याला जिवंत ठेवणार नाही, मारून टाकेल, काही हो. कारण का? कारण हा कैनाची संतती, बंडखोर वंशातला आहे, घराण्यातला. बघा, वंश, घराणं लग्नात का पाहिलं जातं? या कारणासाठी की त्यांचं घराणं कसं आहे, भ्रष्ट आहे, अनामाऱ्या करणार आहे का धार्मिक आहे, देवाला भिवून मानणारे आहे का नामधारे ख्रिश्चन आहे. हे घराणं कशासाठी पाहिलं जातं? याच्यासाठी. कारण पुढची संतती कशी होईल हे त्याच्यावर डिपेंड असतं. बघा, आजकाल लोक घराणं नाही, आजकाल आपण बाहेरचं रूप पाहतो, शिक्षण पाहतो, संपत्ती पाहतो, आणि म्हणून फसतो, म्हणून प्रॉब्लेम सुटत नाही, अजून वाढत. लक्षात घ्या. वचन 24. कायनाबद्दल 7 पट सूड घ्यायचा तर लामेकाबद्दल 77 पट सूड घेण्यात येईल. असं कोण म्हणतो? लामेक. म्हणजे कायनापेक्षा किती दुष्ट आहे बघा. तो म्हणतो 7 पट नाही, 77 पट मी सूड घेईल, पण मी कोणाला जिवंत ठेवणार नाही, कोणी जर माझ्या कुटुंबावर हल्ला केला. बघा, आणि मग ह्या रीतीने आपण पाहतो, हे सर्व वाचल्यानंतर, की कशा रीतीने सोसायटी किंवा समाजाच्या विकासाचं किंवा समाजाचं खाली खाली जाण्याचं घसरणीचं युग सुरू झालेलं आहे. आणि हे सर्व, या सर्वांची सुरुवात कशामुळे झालेली आहे? कैनामुळे, एका माणसामुळे, ज्याला संताप आला, क्रोध आला, ज्याने बंडखोरी केली, ज्याने मर्डर केला, आणि त्याचा परिणाम हे असा झालेला आहे. आणि म्हणून चौथा धडा जो आपण शिकतो तो हा, की देवापासून दूर गेल्याने भ्रष्ट युगाची सुरुवात झाली. देवापासून दूर गेल्याने भ्रष्ट युगाची सुरुवात झाली. हे 4 धडे आपल्याला या शास्त्र भागातून शिकायला मिळतात. कैनाची वंशावळ. मी परत एकदा हे 4 पॉइंट परत एकदा सांगतो, कोणाचे मिस झाले असतील तर. पहिला पॉइंट, पहिला धडा असा की कुटुंबाचा ऱ्हास किंवा नाश होत असताना मनुष्याच्या स्वभावावर विपरीत परिणाम होत असतो. उत्पत्ती 4:3-11. दुसरा धडा हा की मनुष्याचा स्वभावात परिणाम झाल्यावर तो समाजापासून दूर जात असतो. उत्पत्ती 4:12-15. स्वभावावर विपरीत परिणाम झाल्यावर माणूस समाजापासून दूर जात असतो. तिसरा धडा हा की समाजातून दूर गेल्यावर माणूस देवापासून दूर जात असतो. उत्पत्ती 4:16-18. उत्पत्ती 4:16-18. तिसरा पॉइंट, समाजापासून दूर गेल्याने माणूस देवापासून दूर जात असतो. आणि चौथा आणि शेवटचा धडा हा की देवापासून दूर गेल्यावर
भ्रष्ट युगाची सुरुवात होत असते. देवापासून दूर गेल्यावर भ्रष्ट युगाची सुरुवात. कुटुंबावर परिणाम झाला, अनेक बायका केल्या, है ना, मग उद्योग धंदे, मग एंटरटेनमेंट, है ना, आणि मग नगर वस्ती करणे, म्हणजे देवाचं ठिकाण सोडून आपण नवीन ठिकाणी जाणे. आणि अशा रीतीने ही कायनाची वंशावळी पासून वाईटाची सुरुवात झाली. 2 पुत्र होते आदाम हव्वाला, कायन आणि हाबेल. आज जे जगात वाईट आहे, दुष्ट आहे, याची सुरुवात उगम आज जे आपण पाहतो, कृषी क्षेत्र, इंडस्ट्रियल वगैरे, एंटरटेनमेंट, याची सुरुवात पूर्वी कुठून झाली हे या ठिकाणी आपल्याला कोणत्या घराण्यातून झाली. आणि हे धडे आपल्याला त्यांच्यापासून शिकायला, की देवापासून दूर गेल्याचा परिणाम काय. आता ही झाली एक बाजू, पण ही दुसरी बाजू पण आहे. कारण पुढे जर आपण वाचलं तर 25व्या वचनात असं लिहिलेलं, उत्पत्ती 4 आणि 25 बघा. उत्पत्ती 4 आणि 25. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला पुत्र झाला, त्याचे नाव तिने शेठ असे ठेवले. कायनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेठ याला पुत्र झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले. सर्वांनी शास्त्रात बघा, शास्त्र डोळ्यापुढे असलं तर ह्या गोष्टी इथून इथे जात. मी जे सांगतो ते देवाच्या वचनात आहे का बघायचं. शास्त्र घेऊन बसणं, शास्त्रात पाहणं म्हणजे देवाच्या वचनाला मान देणं आहे. लक्षात घ्या. जर तुमच्या पुढे शास्त्र नाही, वाचत नाही, याचा अर्थ देवाच्या शब्दाला तुम्ही मान देत नाही, काही किंमत नाही असं होतं. चुकीच्या रीतीने भक्ती असं होतं. वचन 26, शेत याला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव अनोश असे ठेवले. आणि आता ऐका, त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. म्हणजे देवाची स्तुती असो की एक पोरगा असा निघाला, काय तो निघून गेला, भ्रष्ट झाला, त्याची संतती अशी निघाली, पण देवाने दुसरा मुलगा दिला आणि त्याची संततीतले लोक, त्याच्या घरातले लोक परमेश्वराची भक्ती करणारे झाले. आणि त्याची संतती कशी होती, त्या संततीतून कोण कोण निघाले, कोण कोण उदय पावले, हे आपण पुढच्या रविवारच्या संदेशात पाहू. ही शेताचा वारसा. आज आपण कायनाचा वारसा किंवा कायनाची संतती पाहिली. तर आज आपण इथंच थांबूया. परमेश्वराचे आभार मानू त्याच्या वचनाबद्दल, जे काही त्याने प्रगट केलं त्याबद्दल, की उत्पत्तीमध्ये सर्व गोष्टींची सुरुवात आहे. प्रत्येक गोष्टीला कुठंतरी सुरुवात आहे, कोणीतरी सुरुवात केली. चांगल्याला पण सुरुवात आहे, वाईटाची पण आहे, आणि ही सुरुवात महत्वाची आहे. आणि म्हणून मी रविवारच्या दिवशी आपण उत्पत्तीतल्या काही महत्वाच्या घटनांचा स्टडी करणार आहोत. आणि बुधवारच्या बायबल स्टडीत नवा करार, म्हणजे नवा आणि जुना दोन्ही कराराचं तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल. प्रेज द लॉर्ड.